उन्हाळा सुरू झालेला आहे. आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याचा सीझन चालू झाला, की आपण आंबे तर आवडीने खातोच. पण आंब्यापासून आपण नेहमी-नेहमी वेगवेगळे पदार्थ बनवतो आणि ते पदार्थ पण आपण सगळेजण आवडीने खातो. आज आपण आंब्यापासूनच बनवणार आहे टेस्टी असा शिरा. हा शिरा करायला अगदी साधा सोपा आहे. खायला पण तेवढाच टेस्टी लागतो बरं का. तर चला बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशा. आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे आंब्याचा शिरा. चला तर बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी 2 आंब्याचे छिलके काढून घेतलेले आहेत आणि हे आंबे हापूस आंबे आहेत बरं का. बघा कलर किती छान आहे आंब्याचा. आणि ह्याचा आता आपल्याला गर काढून घ्यायचा आंब्याचा. मिक्सरच्या भांड्यामधनं हे तुम्हाला फिरून घ्यायचंय. बघा एवढा गर मिळालेला आहे 2 आंब्याचा. त्याच्यानंतर आता कढई घ्यायची आणि कढईमध्ये एक छोटी वाटी मी तूप घातलेलं आहे. तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तूप वितळलं की याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला रवा. आता रवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी 0 नंबरचा रवा घेतलेला आहे आणि हा रवा कमी गॅसवरती तुम्हाला अगदी 7-8 मिनिटं चांगला असा भाजून घ्यायचा आहे. रव्याला मस्त असा कलर येऊन द्यायचा आहे. रव्याचा रंग पण चेंज होतो आणि रवा भाजल्यानंतर सुगंध पण छान येतो बरं का. बघा अशा पद्धतीने आपण हा रवा भाजून घेतलेला आहे. आता रवा एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तुम्ही 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर आपल्याला 2 वाटी तुम्ही पाणी पण घेऊ शकता किंवा 2 वाटी दूध पण घेऊ शकता. मी आता 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे याच्यामध्ये तुम्हाला अर्ध्या वाटीपेक्षा कमी साखर घालायची आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. कारण गोड हे आंब्यावरती अवलंबून असणार आहे. आता हे ड्रायफ्रुट्स मी कट करून घेतलेलं आहे आणि एका पॅनमध्ये थोडंसं तूप घालून हलकंसं परतून घ्यायचं आहे. आता हे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हे रवा घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे आपण ड्रायफ्रुट्स परतून घेतलेले आहे. हे ड्रायफ्रुट्स पण याच्यामध्ये घालायचे आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असा त्या शिऱ्याचा सुगंध सुटलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे. हा पल्प या शिऱ्यामध्ये घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता शिऱ्याचा कलर कसा आहे आणि आंबा घातल्यानंतर बघा आपल्या शिऱ्याचा कलर कसा आलाय, छान आलेला आहे. थोडीशी इलायची पावडर याच्यामध्ये घालायची आहे. मस्त असा आपल्या शिऱ्याचा कलर चेंज झालेला आहे. ह्याच्यावरती झाकण ठेवून तुम्हाला 5-6 मिनिटं ह्या शिऱ्याला वाफ काढून घ्यायची आहे. बघा आपला शिरा चांगला शिजलेला आहे आणि आता चला 1 वाटी घ्यायची आहे. वाटीला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स असं बारीक कट करून घेतलेले आहेत आणि इथे पसरून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये वाटीमध्ये हा शिरा असा घालून घ्यायचा आहे. चांगला असा दाबू-दाबू घालायचा आहे आणि प्लेटमध्ये ही वाटी पालथी करायची आहे. मस्त बघा अशा पद्धतीने आपला हा शिरा तयार झालेला आहे. आंब्यापासून टेस्टी असा शिरा तयार झालेला आहे. हा शिरा
तुम्ही आंब्याच्या सीझनमध्ये नक्की करून बघा. वाट कसली बघताय? पटकन शिरा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला लाईक करा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.